श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. तर या व्हिडिओ मध्ये भक्तांची श्रद्धा आणि त्यांची परीक्षा कशी घेतली जाते व त्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा कशी होते हे या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आज एक कथा मी घेऊन आलेली आहे. ही कथा नक्की ऐका, कारण स्वामी चरित्र सारामृतात एक अद्भुत लीला दाखवली आहे. ही एक भावस्पर्श कथा आहे. स्वामी चरित्र हा स्वामींचा अत्यंत अद्भुत आणि एक दिव्य ग्रंथ आहे. यातील कथा ऐकल्याने पारायणाचे फळ मिळते. ज्यांना पारायण करणे शक्य नाही, काही अडचणीमुळे त्यांना जमत नाही, त्यांनी ही कथा नक्की ऐका. चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूया. भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा आणि स्वामींची कृपा कशी होते. अक्कलकोट नगरात स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य वास असतो. अनेक भक्त रोज स्वामींच्या दर्शनासाठी येतात. त्यातच एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त होता. तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात. तो भक्त अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता. घरात अन्न नव्हते, कुटुंब उपाशी होते, पण तरीही त्याची श्रद्धा कधी कमी झाली नाही. एके दिवशी उपासमारीने त्रस्त होऊन तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी माझी परीक्षा घेऊ नका. जर तुम्ही साक्षात देव असाल तर आज माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. स्वामी समर्थ महाराज शांतपणे बसले होते. त्यांनी भक्ताकडे पाहिले आणि अत्यंत कठोर शब्दात म्हणाले, जा इथून निघून जा. मला तुझ्या संसाराशी काहीही घेणं देणं नाही. हे ऐकून उपस्थित भक्त चकित झाले, पण तो गरीब स्वामी भक्त डगमगला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते, पण मनात खूप श्रद्धा होती. तो म्हणाला, स्वामी तुम्ही मला हकललं तरी मी तुमच्यावरचा विश्वास सोडणार नाही. तो निघून गेला. त्याच रात्री स्वामी समर्थ महाराजांनी एका श्रीमंत सावकाराच्या स्वप्नात दर्शन दिले. स्वामी म्हणाले, उद्या सकाळी त्या अमुक गरीब भक्ताच्या घरी जा. त्याला धनधान्य आणि वस्त्र दान कर. हे माझे आज्ञापत्र आहे. सकाळी सावकार घाबरून उठला. स्वामींचे दर्शन इतके तेजस्वी होते की त्याचे हात थरथर कापत होते. क्षणाचाही विलंब न करता तो त्या भक्ताच्या घरी गेला. त्याच्या घरची दरिद्री अवस्था बघून सावकाराच्या डोळ्यात पाणी आले. त्याला खूप वाईट वाटले. त्यांनी त्या भक्ताला भरपूर धन वस्त्र दिले आणि म्हणाला, स्वामी समर्थ महाराजांनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. हे ऐकताच त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, स्वामी तुम्ही माझी श्रद्धा मोडली नाहीत. त्याच क्षणी तिथे त्या ठिकाणी स्वामी महाराज प्रगट झाले आणि म्हणाले, जो माझ्यावर निष्ठापणे विश्वास ठेवतो त्याला मी कधीही उपाशी ठेवत नाही. मी भक्तांची परीक्षा घेतो, पण त्यांचा त्याग कधीही करत नाही. या कथेचा हाच संदेश आहे की स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांची खूप परीक्षा घेतात, पण कधीही त्यांचा त्याग करत नाही. त्यांना कधीही एकटं सोडत नाही. संकटाच्या वेळी भक्तांच्या पाठीशी नक्की उभे राहतात. अढळ श्रद्धा आणि विश्वास आपण त्यांच्यावर ठेवावा, तर स्वामी आपल्यावरचे कोणतेही संकट क्षणात दूर करतात. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर श्री साई समर्थ या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.